अनुचित त्याचबरोबर पंचनदी गावचं एक मोठं व्यक्तिमत्व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नंदकुमार राणे सर या मतदार म्हणजे चेंबूर मतदारसंघाचे संघटक देखील आहेत सर त्यांचा आपण यथोचित सन्मान या ऑर्गनायझर कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून आपण करतोय सर धन्यवाद आपणास विनंती आपण आसनस्थ व्हायचंय फर्स्ट विकेटला आपण फर्स्ट विकेट कडे जातो जिथे सूरज कासेकर या फलंदाजाने पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार केलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती घनाघाती प्रहार केलाय जिथे पहिलाच बॉल वाईड आपण पाहिला आणि त्याच्यानंतर या बॉलवरती दुहेरी धाव मिळून जातील संघाचं खातं मागच्याच बॉलवरती उघडलं गेलं क्रिकेटचा नियम क्रमांक 25 त्याचं उल्लंघन इथे ऑफला चांगला फटका खेळला गेला अलोंग द कार्पेट चेंडू मात्र चाललाय तिथे इथे हवेमध्ये चेंडूला खेळलं जाते आणि सूरज कासेकर बॅक टू द पॅव्हिलियन अनुचित आपण जाऊया सेकंड विकेटचं काय घडतंय काय बिघडतंय 27-27 झालेत जिंकण्यासाठी तिथे देखील 16 धावांची आवश्यकता सेकंड विकेटची जी मॅच चालू आहे स्वारांश 11 आणि त्याचबरोबर आराध्या 11 16 धावांची गरज येणाऱ्या 16 बॉल मध्ये 16 पाहिजेत हा एक होता हा संजीव दिलेला आहे ना त्याला अनाउन्समेंट करणार होता आत्ताच शुभम आहे ना दोन छगे आहेत सॉरी दोन बॉन्डर एक छगा छगा विशालने मारला होता ना अरे शुभमने लास्ट बॉलला मारला ना यार 24व्या बॉलला थांबा एक मिनिट 6 आज इथे सेकंड विकेट कडे आपण जातोय हवेमध्ये बॉल आहे परंतु कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच सोडा कॅच सरळ हारा मॅच क्रिकेटचा फॉर्म्युला राहिलाय ह्या कॅच जर का तुमच्या हातामधून सुटतील ना तर अपयश देखील येऊ शकेल कॅच खूप महत्वाचे असतात क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कॅच किती महत्वाचे असतात तुम्हाला नक्कीच सांगावं लागेल एकंदरीत जर पाहायला गेलं तर 1983 मध्ये कपिल देवनी मागच्या बाजूला जाऊन कॅच पकडली भारतानं वर्ल्ड कप जिंकला 2007 मध्ये देखील चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीशांत यांनी देखील कॅच पकडली भारतानं वर्ल्ड कप जिंकला 2024 मध्ये सूर्यकुमार यादव आणि डेव्हिड मिलरची कॅच पकडली तेव्हा देखील भारतानं वर्ल्ड कप जिंकलाय म्हणजे कॅच या अशा प्रकारच्या महत्वाच्या असतात कॅच पकडली असती तर कदाचित मॅच देखील तुम्ही जिंकला असतात इथे थोडीशी मिसफील्ड आपण बघतोय वेगानं 2 धावा मिळतात सेकंड विकेटची थोडीशी चर्चा करूयात 2 धावा आलेल्या आहेत धावसंख्या 30 ला जाऊन पोहोचले सेकंड विकेट कडे जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आता सरळ मेन विकेट कडे जातो जिथे काय घडतंय बघूयात प्रथम फलंदाजी करत असताना बॅटिंग करणारा जो संघ आहे येस ॲथलेटिक्स विजन हा जो संघ आहे तो थोडासा स्ट्रगल करताना देखील दिसला मॅच मध्ये भैरवनाथ फायटर्सच्या संघाच्या विरोधामध्ये तो खेळतोय टॉस जिंकला भैरवनाथ या संघाने आणि प्रथमतः गोलंदाजीचं डिसिजन घेतलं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना गतीमध्ये परिवर्तन कमी गतीचा बॉल टाकलाय फलंदाजाला खेळणं थोडंसं कठीण देखील केलंय क्रिकेट खेळत असताना तुमचा फुटवर्क खूप महत्वाचा असतो आपण म्हणतो ना की मोबाईलचं नेटवर्क आणि क्रिकेटचं फुटवर्क खूप महत्वाचं आहे या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये फुटवर्क तुम्हाला करावं लागेल तरच तुम्ही यशस्वी बनू शकाल मोठे स्ट्रोक खेळू शकाल या बॉलवरती मोठा प्रहार क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन कडे इथे मिळतील धावा 4 येतोय सूप ऑफ स्ट्रोक्स ऑफ कार म्हणजे आता जो खेळाडू आहे तो देखील मोठे प्रहार करतोय म्हणजे तो सांगतोय सूरज बाद झालं तर काय झालं मी आहे ना हे सांगण्याचा प्रयत्न त्याने देखील केलाय हाफ शेर हम भी सवा शेर हम भी किसी से कम नाही हा सांगण्याचा प्रयत्न या बॉलवरती त्या फलंदाजाने केलाय त्याला माहिती आहे पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल 3rd यार्ड सर्कलच्या बाहेर केवळ 2च खेळाडू तैनात केली जातील पुढचा बॉल आहे थोडंसं लेट खेळलाय शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न असेल आता या बॉलवरती डॉट षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तर लॉस ऑफ 1 विकेट 12 धावा धावफलकावरती असतील
चला सेकंड विकेटचा आउटपुट तुम्हाला देतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 32. 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे सेकंड विकेटचं. बॅटिंग करणारा संघ आराध्या आणि आयन शिलेवण या संघाला 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता, जिथे 6 मध्ये डिफेन्स करायच्या स्वरान शिलेवण या संघाला 11 धावा. आपण फर्स्ट विकेटला पुन्हा एकदा जाऊया, जिथे पहिलं षटक संपल्यानंतर 12 धावा आलेल्या होत्या आणि षटक क्रमांक जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत आज दुसरं इथून पुढे चालू केलं जाईल. आज 6 मध्ये 11 सेकंड विकेटची चर्चा आपण केली. कोणता संघ जिंकणार, कारण का आपण म्हणतो ना, वो शाम की चाय और बड़ों की राय समय समय पर लेना चाहिए. आता आपल्यापेक्षा जे वरिष्ठ असतील त्यांचा आपल्याला विचार सजेशन घेणं गरजेचं आहे, कारण का आपण थोडेसे संकटामध्ये आहोत. संकट काळामध्ये नक्की स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी स्वतः जिंकलेलो नाही आहे. त्या 100 लोकांच्या शर्यतीमध्ये तुम्हाला अग्रस्थानी यायचं असेल तर त्या 99 लोकांपेक्षा काहीतरी तुम्हाला वेगळं करावं लागेल. आपण ज्यावेळेला फलंदाज बाद झाला त्यांनी थोडंसं रिझन दिलं, परंतु आपण म्हणतो ना, जे माणसं कारणं सांगतात ती कधी यशस्वी होत नसतात आणि जे लोक यशस्वी होतात ती कधी कारणं सांगत नसतात. या बॉलवरती मोठा प्रहार, जिथे थोडीशी मिसफील्ड. पुन्हा एकदा भैरवनाथ फायटर्स या संघाची कुठेतरी डोकेदुखी ठरली आहे की कॅच सोडणं हीच कुठेतरी त्यांची डोकेदुखी आपण बघतोय. बॅक टू बॅक कॅचेस सुटतायत, हे कुठेतरी आपण सुख बघतोय. धावांचा विचार करूया. धाव फलकावरती 14 या आकड्यावरती. प्रभू रामचंद्रांनी देखील रामराज्य घडवत असताना देखील 14 वर्षाचा वनवास केला होता. धाव देखील या ठिकाणी 14च बनलेले आहेत. म्हणजे देव असताना त्याने देखील प्रचंड संघर्ष केलाय. आपण तर माणसंच आहोत मित्रांनो, आपल्याला देखील संघर्ष करावा लागणार आहे. आपण जाऊया दुसऱ्या विकेटकडे. 6 मध्ये 11ची गरज आहे. बॅटिंग मार्कवरती 2 फलंदाज तयार असतील. चर्चा आपण जर करायला गेलं, दोन्ही फलंदाज तितके बलवान आहेत. क्षमता प्रचंड आहे, पोटेन्शियल देखील चांगलं आहे. आता फर्स्ट विकेटकडे पुन्हा एकदा येतोय. शॉर्ट ऑफ लेंथची डिलिव्हरी, चेंडूला भिरकावलंय. ना आव देखा ना ताव देखा, सीधा इस गेंद को सीमा रेषा पार फेका. 6 रन के लिए येतोय मॅक्सिमम ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आणि इथे आपण पाहायला गेलं तर हा फलंदाज मात्र दहाडलाय. फलंदाज आहे अभी. अभी नाही तो कभी नाही. अपन म्हणतो ना, जो पहाड़ों से टकराए उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराए उसे अभी कहते हैं. आणि अभिच्याच बॅट मधून दर्जेदार फटका. एका बाजूला सूर्यनारायण आग ओकतोय तर दुसऱ्या बाजूला अभिचा वल्ला देखील आग ओकताना आपण बघतोय. काय जबरदस्त फटकेबाजी चालले. गोलंदाज वरती तुटून पडलाय तो. प्रत्येक गोलंदाजावरती तो प्रहार करतोय. पुन्हा एकदा रडार मध्ये होता. डाऊन द ग्राउंड अलोंग द कार्पेट खेळलं गेले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल, फेकलं जाईल, या बॉलवरती झपकन धावा कंप्लीट करताना आपण बघतोय तर केवळ आणि केवळ एकच 21 धावा धाव फलकावरती आहेत. 21 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. तेरे हार में तेरे जीत में भयभीत होता हूं किंचित में. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. या बॉलवरती मोठा पुन्हा एकदा घनाघाती प्रहार करत असताना लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करेल, फेकेल बॉलरच्या हातामध्ये, वेगानं 2 धावा देखील कंप्लीट होताना आपण बघतोय. म्हणजे क्रिकेट खेळत असताना आपल्या साथीदारावरती विश्वास असणं गरजेचं आहे. वैयक्तिक जीवनातील साथीदार आणि क्रिकेटचा असणारा साथीदार या दोघांमधला या ठिकाणी विश्वास असणं महत्वाचं आहे. धाव संख्या जाऊन पोहोचले आय थिंक 23. तिकडे त्या सेकंड विकेट मध्ये 5 मध्ये 10 पाहिजेत. इथे हवेमध्ये खेळलंय. पुन्हा एकदा ती चुकी बघायला मिळू शकते की काय, पण तो चेंडू चाललाय कुठे. इथे फलंदाजाला अंततः परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिलाच, धक्का क्रमांक दुसरा. इथे फलंदाज आय थिंक कोण बाद होते, अनिकेत मैदानाच्या बाहेर. धावसंख्येचा विचार करायचा तर धावसंख्या आपण पाहतोय तर एकंदरीत 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मधील अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक असेल. नवीन फलंदाज आशुतोष फलंदाजी ट्रॅक वरती पहिल्याच बॉलला अगदी जमिनी लगतचा फटका.
क्षेत्ररक्षक मिस फील्ड करतात नावैना, हेच कुठेतरी आपण पाहिलंय. आपण पाहायला गेलं तर किती धावा मिळू शकतील या बॉलवरती, किती रन्स असतील, डिसिजन पेंडिंग राहील. मोहन सर, म्हणजे इथे क्षेत्ररक्षकांना देखील माहित नाही की नेमकी घडलं काय तिथे, की 4 असतील की काय असतील. सेकंड विकेटचं काय सांगूयात आपण, किती पाहिजे आता, 9 पाहिजे ना, 4 ला 9 नाही आता हा 4 ला 9. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. सेकंड विकेट वरती मॅच चालू आहे. स्वरांश 11 आणि आयन्स 11. फर्स्ट विकेट मोहन सर, शेवटच्या चेंडूवरचं डिसिजन. बाउंड्री नाही आहे, 3 रन ना, म्हणजे जेवढे धावून काढले तेवढेच रन्स असू शकतील. आय थिंक 3 रन्स. 3 रन नंतर 26. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आमचे काणसे सर आमच्या समोर जोडले गेले. 26-26. डिसिजन दिला नाही जो ऑफिशियली आलंय की 3च रन्स फक्त येऊ शकतील. त्यांचे किती पाहिजे, 4 ला 9 पाहिजेत. आय थिंक 3 ला 7 पाहिजेत. 3 चेंडू 7 धावांची गरज. सेकंड विकेट आपण सांगतोय, सेकंड विकेट वरती 3 चेंडू 7 धावांची गरज. मोठा प्रहार करायचा अजून देखील मॅच त्या संघाकडे देखील चालू आहे. तिकडे घमासान युद्ध आपण बघतोय, मोठा असं युद्ध चाललंय. आता 2 चेंडूंमध्ये 7 पाहिजेत, 2 चेंडू 7 पाहिजेत. सर सेकंड विकेटची आपण चर्चा करतोय, 2 ला 7 पाहिजेत. फर्स्ट विकेट कडे आता जाऊयात. आणि इथे हवेमध्ये बॉल आहे, परंतु कॅच मिस झाली आहे. तिकडे विकेट झाला ना, आता किती, 1 ला 7. 36 ना, 40 7 पाहिजे. किती रन्स मिळाले. सेकंड विकेटला 1 मध्ये 7 पाहिजे. बॅटिंग करणारा जो संघ आहे त्या संघाला कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 27. फर्स्ट विकेटची चर्चा. यावेळेला चांगला स्वीप आहे डीप स्कर्लिंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, आणि या बॉलवरती ऑफिशियली इशारा काय येतोय, चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. इथे मिळतील धावा 4. सवकार आलाय. 31 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूंचा झुंज, प्रत्येक खेळाडूंचा संघर्ष आपण मैदानामध्ये बघतोय. या बॉलची जर चर्चा करायला गेलं तर येस, लॉंग फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं गेलं. हा नानाचा मामला आहे. जोपर्यंत थ्रो केला जाईल 2 धावा देखील मिळून जातील. आणि सेकंड विकेट मध्ये जी मॅच चालू होती, जिथे स्वरांश 11 या संघाने सामना जिंकलाय आणि सेमीफायनलचं तिकीट देखील बुक केलेलं आहे. अभिनंदन स्वरांश 11. हार्डलक बॉईज प्रतिस्पर्धी संघ. आता जाऊया मुख्य विकेटकडे, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर मनोज. कमी गतीचा बॉल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 1च धाव फक्त मिळू शकेल तिथे. आपण मागाशी सरांकडची चर्चा केली ना, स्वरांश 11 संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय करतोय. त्याच्यानंतर ही देखील तितकीच मोठी मॅच आपण पाहिली. भैरवनाथ फायटर्स आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ. यावेळेला फुल टॉस बॉल मिस झालाय. 1च धाव फक्त मिळू शकेल आणि एका धावेवर त्याचं समाधान मानावं देखील लागेल. मगाशी आपण चर्चा केली ज्या वेळेला अंपायरने डिसिजन दिलं होतं की तिथे फक्त आणि फक्त 3च रन्स असतील, थोडंसं रिस्की डिसिजन होतं. ज्या वेळेला ऑस्ट्रेलियाची मॅच भारताच्या विरोधामध्ये जेव्हा खेळली गेली, चला आपण सेकंड विकेट स्वरांश 11 या संघाचा
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. नो डाऊट वन अँड ओनली वैभव आघाड ठरलेला आहे. वैभव आपला अवॉर्ड कलेक्ट करा. 35. संजूचं ते दिलं. अनुष्ठिक सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर्वांचं. जिथे षटक क्रमांक शेवटचं चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत. बॅटिंग करणारा जो संघ असेल ॲथलेटिक्स विजन 36 झालेत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असेल. आपण कांसे थोडीशी चर्चा करत होतो ज्यावेळेला तो तिथं चौकार होता की नाही माहित नाहीये. थोडंसं रिस्की डिसिजन होतं. पण तो ज्यावेळेला भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती गेला होता आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या बॅटला ग्लोव्हजला बॉलचा स्पर्श होता. रिकी पॉन्टिंग आणि जोरदार अपील केली. अंपायरनं सांगितलं की ते आऊट आहे की नाही, परंतु अंपायरनं नोट आऊट दिलेला आणि त्याच्या जवळ रिकी पॉन्टिंग गेलं सेहवागच्या जवळ आणि त्यांना विचारलं सेहवाग तुझ्या बॅटला बॉल लागलाय का, तुझ्या ग्लोव्हजला लागलाय का. सेहवागने सांगितलं होय लागलाय, पण तो अंपायरनं नोट आऊट दिलाय त्यामुळे मी सांगू शकत नाहीत. परंतु नंतर काय झालं, अंपायर त्याच्या जवळ गेले, रिकी पॉन्टिंग त्यांच्या जवळ गेला आणि वीरेंद्र सेहवागला विचारलं दोघांनी मिळून तुझ्या ग्लोव्हजला बॉल लागलाय का. वीरेंद्र सेहवागने सांगितलं माझ्या ग्लोव्हजला अजिबात बॉल लागला नाही. म्हणजे वीरेंद्र सेहवाग असे क्रिकेटपटू होते की ती बॅटिंग करण्यासाठी खूप म्हणजे त्यांनी सांगितलं ना जर नोट आऊट आहे तर नोट आऊट. सगळे सचिन रमेश तेंडुलकर सर नाही आहेत की बाबा जरी अंपायरने डिसिजन दिलं नाही ना त्यांच्या बॅटला स्पर्श झाला की मैदानाच्या बाहेर येतील. हे खऱ्या अर्थानं आपण बघतोय. इतिहास आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी देखील रचला. यावेळीला बॅटच्या रडारमध्ये होता. डीप वाईडनिश लॉंग ऑनला बघतोय. चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे चौकार. कॅच देखील सुटले आणि त्याचबरोबर 4 धावा देखील आपण बघतोय. इथे जबरदस्त आपण पाहायला गेले तर इथे 4 धावा काय देखील सुटले. मालवणीमध्ये जर विचार केला ना तर कशा प्रकारे बैल गेलो तो गेलो लेकिन 9 हाताचं खासरो देखील घेऊन गेलो असं मालवणीमध्ये म्हणतात. आणि इथं खऱ्या अर्थानं 4 धावा आपण बघतोय. इथे देखील सुटल्या 4 धावा मिळतील. इथे विनायक थोडंसं चेहऱ्यावरचं नैराश्य असणारच आहे. ऍज अ गोलंदाज काय असतं क्षेत्ररक्षण जर चांगलं केलं ना तर बॉलरचा टप्पा देखील तितकाच चांगला असतो, पण तू इथे चांगलं सपोर्ट केलं जात नाहीये. आय थिंक असं वाटलं होतं की मॅनकाइंड सारखी विकेट घेतली जाईल, पण तो थोडासा कंट्रोल मध्ये दिसला. धावसंख्या आपण बघतो आतापर्यंत स्थिरावलेली 42 42 या आकड्यावरती 42 धावा. आठवल्या की रवींद्र जडेजा यांची आठवण येते. जगाच्या वर्ल्ड ग्रीनिज बुकामध्ये त्यांच्या नावाची नोंद आणि तो इतिहास कोण मोडू शकणार नाहीये. एका ओव्हरमध्ये 42 धावा करण्याचा विक्रम रवींद्र जडेजा यांचा देखील आहे. म्हणजे इतिहास रचले गेलेले आहेत आपल्या भारतानं. भरपूरशे सचिन रमेश तेंडुलकर यांची संपूर्ण 100 शतक आहेत ज्यांच्यामध्ये सर्वाधिक धावा करणार 18,432 रन्स बनवलेत सचिन रमेश तेंडुलकर सरांनी देखील. हा इतिहास आहे भारताचा. या भारतामधून खऱ्या अर्थानं मोठे मोठे दिग्गज खेळाडू खेळलेत. या बॉलवरती अगदी फाईनला चेंडूला खेळलं. चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे चौकार. 4 धावा देखील मिळत आहेत. मोठे आता प्रहार शेवटच्या ओव्हरमध्ये प्रहार केले जात आहेत. आता हा जो फलंदाज आहे जल पे नमक छिडका इस खिलाडीने. कॅच सुटले आणि लगेचच 2 मोठमोठे प्रहार देखील केलेत. आणि या डीसीसी कमिटीच्या अध्यक्ष देखील आहेत बॅटिंग मार्गवरती निलेश सर.
जबरदस्त फटकेबाजी आपण बघतोय. तब्बल 3 चेंडूंचा सामना करत असताना त्यांनी वैयक्तिकरित्या 10 धावा बनवलेत. धावसंख्या 46 ला. काऊ कॉर्नर मिड विकेट रिझन कडे चेंडूला खेळलं गेलंय. वाईड थ्रो केलाय आणि इथं फक्त आणि फक्त 2 धाव मिळून जातील. वाईड थ्रो खऱ्या अर्थानं बघितला तिथे. आणि षटक क्रमांक 4 चा देखील खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 48 24. येस 49 चं टार्गेट असेल. 24 बॉल्स नीड्स 49 रन्स. ऑफिशियल साठी चला आपण कॅच पाणी घेऊन जायचंय. सेकंड विकेटची आपण चर्चा करूयात. 1 हँडेड कॅच येतो मेरे वायात का खेळ हे सांगण्याचा प्रयत्न करण्याचा केलाय. तिथे काय कॅच पकडले, हवेमध्ये उडाला, फ्लाइंग जट झाला आणि 1 हँडेड कॅच. हे महत्वाची कॅच असू शकते. आना स्पोर्टचा संघ चमकतोय, दहाडतोय प्रतिस्पर्धी विवांशी 11 या संघाच्या खऱ्या अर्थानं मुख्य फलंदाजांना त्यांनी बाद देखील केले. चांगलंच क्रिकेट आपण बघतोय. इथे जर पाहायला गेलं तर सगळेच क्रिकेटचे वेडे बघतायत. सर्व क्रिकेट प्रेमी आहेत. चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट देखील आपण पाहिलं. चला विखुरलं जायचंय. चला बॅटिंग साठी आपण अजय रेवाळे आणि त्याचबरोबर तेजस हे दोन खेळाडू असेल. 49 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. 24 बॉल्स नीड्स 49 रन्स. मॅचला सुरुवात केली जाईल. विकेट क्रमांक 1 वरती मॅच आपण बघतोय. राऊंड द विकेट मोजक्या पावलांचा रनअप गोलंदाज असेल. बॅक टू बॉलर खेळलं गेले. डॉट बॉल. अभिषेक आपण गोलंदाज बघतोय.
आणि इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, प्रयत्न करायचे सोडू नका, कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक असल्याशिवाय देखील प्रगती होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोचनं क्रिकेट खेळावं लागेल. सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येकाचा देखील असला पाहिजे. प्रत्येक खेळाडू आपण बघतोय राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीते मित्र वही सुबह सूरज बनकर निकलता है. त्या सूर्या जसं जर चमकायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला त्याच्यासारखं जळावं लागेल. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता मित्रों, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. आज मात्र तुम्हाला करावं लागेल. मेहनत प्रचंड घेत असताना 49 धावा बनवाव्याच लागतील, अन्यथा प्रतिस्पर्धी संघ तितकाच बलाढ्य आहे. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी, कमी गतीचा चेंडू जोरदार अपील केली जाते, परंतु एकंदरीत जर पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता डॉट बॉल आपण बघतोय. धावसंख्या स्थिरावलेली केवळ आणि केवळ एकच या आकड्यावरती. पाठलाग तुम्हाला करायचंय 49 रन्स, 49चा पाठलाग करायचा आहे. तुम्ही या डिफेन्स देखील करू शकाल. या जगामध्ये सगळ्याच गोष्टी शक्य आहेत, फक्त तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करण्यानंतर कधी कधी नशीब देखील हरतं. याला थोडस क्रॉस जाऊन खेळायचं आहे. जोरदार प्रहार आपण बघतोय करायचा. लेग वाईडच्या स्वरूपातली ही धाव फक्त काउंट केली जाईल. मिस्टर एक्स्ट्रा रन्स मिळून जातील बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये. प्रत्येक खेळाडूचं धडपड आपण बघतोय. मेहनत तर अगदी दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण बघतोय. येस, आपण सेकंड विकेट कडे जाऊया जिथे मॅच चालू आहे. अना स्पोर्ट्स आणि विवांशी 11. प्रथम फलंदाजी करत असताना विवांशी 11 या संघाचे 2 खेळाडू बाद झालेत, जिथे आतापर्यंत त्यांच्या रन्स मात्र 13 झालेले आहेत. जाऊया फर्स्ट विकेट कडे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑनला ड्राईव्ह केले, चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागले, अंततः विजय मात्र चेंडूचा झालाय. या चेंडूवरती मोठा प्रहार, जिथे मिळाल्या धावा 4. सवकार गोलंदाजी ट्रॅक वरती राजेशला आपण बघतोय. राजा हा खेळाडू आहे. सर शेवटचा बॉल आहे, शेवट बॉल आहे, शेवटचा एक चेंडू शिल्लक. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर होता. अंपायरकडे या ठिकाणी दाद मागितली जाते की व्हाईट बॉल असू शकेल का, परंतु इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहतोय तर एकंदरीत 6 या आघड्यावरती. 6 धावा धावफलक आपण बघतोय. या ग्रँड फिनालेच्या दिवसातील जर पाहायला गेलं तर मान्यवर हे देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर जर पाहायला गेले संपूर्ण स्पर्धेच्या ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये आपण पाहतोय तर आपल्या सर्वांचे मार्गदाते, आपल्या सर्वांचे प्रेरणादाते, दापोली मतदारसंघ विधानसभाचे माजी आमदार, आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान म्हणजे सूर्यकांतजी दळवी सर देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. सरांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही स्वागत करतोय, कारण का जर का हे सर्व खेळाडू यशस्वी होत असतील तर त्यांच्या मागे देखील या ठिकाणी एकाच यशस्वी माणसाचा हात देखील असावा लागतो आणि तो हात मात्र आज सरांचा पाठीशी आहे. म्हणूनच हे संपूर्ण हे खेळाडू आज इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. आम्हा सर्वांना ज्यांच्याकडून प्रेरणा मिळते ते आज या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालेत आणि या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्यांच्या या पदस्पर्शानं हे इथलं संपूर्ण ग्राउंड देखील तितकंच पावन झालेलं आहे. आपण पाहताय तर खऱ्या अर्थाने मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. भैरवनाथ फायटर्सच्या संघाला 49 धावा करायच्यात. 2 रन आले ना. पुढचा येणारा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ही गोलंदाजी फुल टॉस बॉल आणि फाईनला क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडली आहे. फलंदाज अजय रेवाळे आय थिंक बाद होईल. फलंदाज मोठा धक्का बसतोय, चुकीला माफी नाहीये. आता तो सांगतोय म्हणजे की असा फटका खेळला असता, असा स्ट्रोक गेला असता, परंतु चुका घडल्यात. या चुका तुम्हाला शिकण्यासारख्या असतील. एकदा जर पाहायला गेलं तर आज यावेळेला ऑस्ट्रेलियाचा जो गोलंदाज ब्रेटली होता, त्या ब्रेटलीनं सचिन तेंडुलकरला ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला आउट केलं होतं आणि सचिन तेंडुलकरनं तो व्हिडिओ मात्र 100 वेळा पाहिला
आणि त्यांनी त्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं व्रेटलीनं मला ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बाजूला आउट केलंय, परंतु याच्या पुढे तो मला कधीच आउट करणार नाही आणि ऑफ स्टंपच्या बाहेर व्रेटलीनं कधीच सचिन तेंडुलकर यांना आउट केलं नव्हतं. हे तितकंच खरं त्याच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय. म्हणजे या क्रिकेटचे गॉड कसे बनले, या क्रिकेटचे देव कसे बनले यांचं उदाहरण म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर सर आहेत. हे मेहनत हा संघर्ष महान पुरुषांनी देखील केलाय. आज संघर्ष तुम्हाला सर्वांना देखील करावा लागेल. मेहनत मित्रांनो, संघर्ष तुम्हाला करावे लागतील. तिकडे बॅटिंगचं काय झालं त्या लालवाल्यांचं, विवांशीवाल्यांचा काय गेम आहे. सेकंड विकेट वरती काय झाले, 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 फलंदाज फलंदाजी करतायत. एका बाजूला अनिकेत नाहीये तर शैलेश आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार आहे. धावसंख्या 18 झाले. 2 ओव्हरचा खेळ झालाय. मेन विकेट कडे जाऊयात. मोठा प्रहार, ये तो गेंद जाएगी साजन के घर और देखी जाएगी 6 रन. वाह भाई वाह, जबरदस्त फटकेबाजी. जली को आग कहते और बूजी को राग कहते. ये बीच मैदान पे जो सिक्सर लगा रहे उसे ओ जो फलंदाज रुफेश कहते. रुफेश संघाचा आक्रमक खेळाडू आहे. वेंडलिझन डिपार्टमेंटचा फलंदाज मोठं आक्रमण करतोय आणि त्याचबरोबर सेकंड विकेट मध्ये देखील बघा फलंदाजाला त्रिफळाचित केलंय. फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकले, उद्ध्वस्त करून केले. फलंदाज बाद झालाय. गोलंदाज भरपूरशा पावलांचा रनअप घेत असताना या बॉलवरती मोठा प्रहार, वेल कनेक्ट. ओ माय गुडनेस, आउट ऑफ द पार्क. 6 धावा, रॅन्डेड षटकार. आणि खऱ्या अर्थानं रुपेशला आता विचारावं लागेल की दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही व्हेजच बिर्याणी खाल्ली ना की अजून दुसरं काय. काय फटकेबाजी आपण बघतो या खेळाडूला. सकाळच्या सत्रामध्ये देखील गरज होती तेव्हा हा संकटामधून संकट मोचक बनलाय. यांनीच लगातार 3 सिक्सेस ठोकलेत. या मॅच मध्ये देखील तोच कारनामा दोहरण्याचा मागच्या मॅचची पुनरावृत्ती करत असताना फलंदाज आपण बघतोय मोठे प्रहार करतोय, वेल कनेक्ट होत आहेत. म्हणजे जसा जसा तो सेट झालाय तसा तसा चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसलाय आणि त्याच्यानंतर त्यांनी मात्र प्रहार देखील केलाय. संख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बॅटम ओव्हर द विकेट. पुन्हा रुफेशच्या हातामध्ये ब्रह्मास्त्र आहे. चेंडूला फोडून काढले, त्याच्यावर कुऱ्हाडीचा घाव घातलाय. सरळ आउट ऑफ द पार्क. 3 चेंडू 3 सिक्सर बघतोय. याच दरम्यान आपण पाहायला गेलं तर एक युवा नेतृत्व आदरणीय सुमेशजी जावकर सर या दरम्यान उपस्थित झालेले आहेत. सुमेश सर, तुमचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. एक मोठे युवा नेतृत्व देखील आहे सुमेशजी जावकर सर या ठिकाणी उपस्थित झाले. सरांचं देखील या सायंकाळच्या सत्रामध्ये एक ऑर्गनायझर कमिटी आणि माझ्या वतीने मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर मैदानाच्या आतमध्ये रुफेश नावाचं वादळ आलंय, घोंगावते. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, आउट ऑफ द पार्क. सिक्सर. 4 चेंडू 4 सिक्सर येत आहेत. धाव फलकावरती आपण बघतोय 32 धाव फलकावरती आता जोडले गेलेले आहेत. 17 धावांची आवश्यकता. कमालचं क्रिकेट. 8 रन्स वरून सरळ मात्र इथे मजल बघा खेळाडूची काय आहे. रुपेश नावाच्या वादळाला रोखणं मात्र या ठिकाणी कठीण गेले. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहतोय तर आग लावण्याचं काम केले. अग्निशमन दळाला बोलवावं लागेल की काय हे देखील बघतोय. जबरदस्त फटकेबाजी. 4 चेंडू 4 सिक्सर. मॅचचं मोमेंटम शिफ्ट करून टाकलं या फलंदाज रुपेशनं. धाव संख्या आपण पाहायला गेले तर 32. जिंकण्यासाठी आता 17 धावांची आवश्यकता आहे. षटकातील अजून देखील आपण पाहायला गेलं तर एक डॉट बॉल होता. एक डॉट बॉल होता. 12 चेंडू आणि त्याचबरोबर 17 धावांची आवश्यकता आहे.
बार आपण सेकंड विकेटचे काय घडते ते बघूया. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या बॅटिंग करणारा संघ विवांशी 11 संघाची नाजूक परिस्थिती केवळ 20 धावा झालेल्या आहेत. इथे 12 मध्ये 17ची गरज आहे. इथे 1 बाउंस चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. बडे मिया तो बडी मिया लेकिन छोटे मिया भी सुबन अल्ला. म्हणजे दोन्ही बाजूने पिटाई या ठिकाणी आपण बघतोय. दोन्ही फलंदाज मोठे प्रहार करतायत. गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा येणारा बॉल आपण पाहतोय. एकंदरीत जर पाहायला गेलं तर थोडासा पडलाय. म्हणजे आपण म्हणतो ना की तो खेळाडू थोडासा धडपडलाय. जे माणसं धड नसतात ती पडत असतात आणि पडत पडत देखील ते शिकत असतात. म्हणजेच धडपडणं त्याला म्हणतात. आता थोडंसं टेक्निकल स्ट्रगल करताना आपण पाहतोय. गोलंदाजाला अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. अजून देखील मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 37. 12 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 12 पाहिजेत. अचूक टप्पा आला तर यावला स्वीट हिट. चेंडू चाललाय तिथे सीमारेषेच्या दिशेनं. ज्या बॉल वरती 4 धावा मस्तच मिळून जातील. धावसंख्या 41 जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 8 धावांची आवश्यकता. येणाऱ्या पुढच्या 8 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. 8 मध्ये 8 पाहिजे. सुरेख या ठिकाणी क्रिकेट आपण पाहिलंय. असं वाटलं होतं बॅटिंग करणारा भैरवनाथ फायटर्स. सर बॉल किती झालेत? ओके 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 8 धावांची गरज. वॉट मॅच. एक जर का विकेट आपण जर इथे आली ना मैदानाच्या आतमध्ये तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तर मॅच मध्ये पुनरागमन देखील होऊ शकेल. फक्त एक विकेट यायला पाहिजे. थोडीशी चर्चा विकेटची करत होतो परंतु चर्चा इथे विकेटची संधी होती. संधीचं मात्र सोनं करता आलं नाहीये. रुपेश सातत्यानं स्ट्रगल आता करताना दिसत आहेत. कमालचा आता गोलंदाजाचा कमबॅक षटकातील शेवटचा बॉल. धावसंख्या पुढे 42. 7 धावांची आवश्यकता 7 बॉल मध्ये. 7 मध्ये 7 पाहिजे. आता प्रतीक्षा मात्र इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेटची असू शकेल. विकेट मॅच मध्ये आली तर पुनरागमन होईल. फुल टॉस बॉल. एक धाव मात्र घेतले प्रयत्न दुसऱ्या धावेचा होईल का परंतु एकाच धावेवरती योग्य वेळेला नकार दिला गेलाय. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. धावसंख्या 43. जिंकण्यासाठी 6 ला 6 पाहिजेत. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. फर्स्ट विकेटची चर्चा आपण करतोय. आणि त्याचबरोबर सेकंड विकेट कडे जाऊयात जिथे बॅटिंग करणाऱ्या विवांशी 11 हा संघ नाजूक परिस्थितीमध्ये दिसतोय. 4थं षटक आहे. 21. तर खऱ्या अर्थानं जबरदस्त असं क्रिकेट. म्हणजे आपण म्हणतो ना तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये संघर्ष करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हे स्वराज्य घडवत असताना प्रचंड संघर्ष देखील केलाय. हजारो वाघनख्यांच्या जोरावरती युद्ध जिंकता येतं. आपल्या महाराजांची शिकवण आहे. म्हणजे व्यवस्थापनानुसार महाराजांनी 350 पेक्षा अधिक गड किल्ले जिंकले. त्याच्यासाठी महाराजांनी देखील पहिल्यांदा ते व्यवस्थापन मॅनेजमेंट करायचे आणि त्याच्यानंतर एखादी मोहीम ज्यावेळेला मोहिमेवरती जायचं असेल तेव्हा मात्र छत्रपती शिवराय आपल्या सर्वांचे आराध्य दैवत देखील आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आता सूरज आपण बघतोय. खूप साऱ्या पावलांचा रनअप आहे आणि अगदी तो गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. 6 मध्ये 6 पाहिजेत. कंपल्सरीचे फॉर्म्युला आहे. इथे पहिलाच बॉल सुरेख टाकला गेलाय. सर इथे कॅच पकडणं गरजेचं होतं. 22चा इशारा आलाय.
एक सिंगल मिळून जाईल. 5 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 5. रुपेश याच्यासाठी मी म्हणेन एका चेंडूची मॅच असू शकते, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणत्याही क्षणाला बघा बाजी पलटू शकते. 5 चेंडू 5 धावांची गरज. 5 मध्ये 5 पाहिजेत. मॅच मात्र मोठी बनेल या शंका नाही आहे. फक्त एका विकेटची प्रतीक्षा राहील बॉलिंग करणाऱ्या संघाला. या बॉलवरती मोठा प्रहार. MSD स्टाईल मध्ये मॅच फिनिश. रुपेश ऑन फायर. आणि येस सेमीफायनलचं तिकीट मात्र रुपेशच्या बळबुतावरती भैरवनाथ फायटर्स या संघानं मिळवलेला आहे. अभिनंदन करूयात भैरवनाथ फायटर्स. काय कमालची फटकेबाजी. येस जो रुपेश आहे त्यांनी 5 सिक्सर ठोकलेत. म्हणजे याचाच अर्थ सिया स्पोर्ट्स या कंपनीकडून जी कंपनीची बॅट आहे